मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. गडचिरोली शहरातील सर्किट हाऊस येथे चामोर्शी तालुक्यातील अगरबत्ती प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या महिलांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान चामोर्शी तालुक्यातील गरीब महिला, शेतकरी आणि शेतमजुरांची अगरबत्ती प्रकल्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप या पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे. न्याय मिळत नसल्याने पीडित महिलांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला असून 23 फरवरीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याविषयी पत्रकार परिषदेदरम्यान काही महिलांनी जो संवाद साधला आहे तो संवाद आपण आपल्या स्क्रीनवर पाहूया. काय प्रकरण आहे? तुम्हाला जिल्ह्यावर यावं लागलं, काय प्रकरण? अगरबत्ती प्रकल्पामुळे 45 बायांची फसवणूक झालेली आहे. त्याच्या पद्धतीने बोलून राहिली आहे. मी सौ कविता दिलीप किरवे, माझी नगरसेविका आहे आणि शहर अध्यक्ष आहे BJPचे. सर, आज आम्ही 4 वर्ष झाले आम्ही अगरबत्ती प्रकल्पामुळे आमची फसवणूक झालेली आहे. कारण की आम्हाला 1,90,000 रुपये त्यांनी लोन आमच्या अकाउंटला जमा झाले आणि ते परस्पर त्याच्या अकाउंटला गेले, ते आम्हाला माहिती नाही. आणि नंतर मग त्यांनी मशीन आणल्यानंतर आम्हाला तिथं काम करायला सांगितले. पण मी आधीच म्हटले का मी इथं काम करणार नाही. पण हा बाया 24 बाया इथं 45 बाया त्याच्या प्रकल्पामध्ये काम करत होते. पण तो काम करत असताना त्यांना एखादी महिना सुरळीत काम चालू नाही ठेवलं त्यांनी. आणि आता तर 4-5 वर्ष होऊन गेले तर त्या बँकेमधून आम्हाला 3 लाखाच्या आसपास आम्हाला नोटीस आले. तर आम्ही गरीब बाया कुठून भरणार आहे? आणि ते बँकवाले आणि इथं कोर्टामध्ये FIR याचिका दर्ज केले. तर आता त्यांनी म्हणलं का वारंवार आम्हाला कोर्टामध्ये विचारा, मजूर बाया कुठून वारंवार त्या कोर्टामध्ये जाणार आहेत? लोन तुम्ही घेतला होता का? सर, लोन पर्सनल होता, पण त्यांनी आमच्या अकाउंटमधून परस्पर त्याच्या अकाउंटला तरी पण ट्रान्सफर झाले, तरी आम्हाला माहिती नाही. स्वतः ग्रुप बनवला होता एवढ्या लोकांचा. तुम्ही ज्याच्यावर आरोप करतो त्यांचं नाव काय? आशिष अरुण पिपरे आणि त्यांच्या पत्नी सोनाली आशिष पिपरे. आणि किती बायांना म्हणजे फसवलं? 45 बाया. 45 पैकी त्यांच्याच घरचे 7 लोक त्यांच्याच कडचे आहे आणि इतर बाकी. न्याय पाहिजे आणि आमचं कर्ज पे झाला पाहिजे. तुम्ही आमरण उपोषणाला बसणार? हो, आम्ही 23 तारखेला जर आम्हाला काही आमच्या तर्फे रिझल्ट नाही लागलं तर आम्ही 23 तारखेला आमरण उपोषण करू. जर नाही झालं ते पण तर आम्ही आत्मदहनाचा इशारा पण देऊ. ताई, तुम्ही BJPचा आहेत, ज्यांच्यावर तुम्ही आरोप करते BJPचा आहेत. पक्षांतर्गत तुम्ही काही तक्रार नाही केली? पक्षाकडे तक्रार मुख्यमंत्र्यापर्यंत गेला. आम्ही बावनकुळे साहेबांकडे गेलो, पण काही आम्हाला तिथून काही मार्ग मिळाला नाही आहे. काकू, काय प्रकरण होतं सांगा? प्रकरण अगरबत्ती प्रकल्पासंदर्भात बोलायचं आहे मला. मी मीनाक्षी देवराव पिपरे बोलत आहे आणि आशिष अरुण पिपरेबद्दल बोलायचं आहे मला. फसवणूक आशिष अरुण पिपरेने केली आहे आमची. तर ह्या प्रकरणामध्ये आम्ही आता जवळजवळ 1 वर्ष होत आहे आम्ही फिरत आहोत. सगळीकडे आमचे निवेदन वगैरे देऊन झाले, पण कोणीच त्याच्यावरती कारवाई नाही करून राहिले. कारण ते राजकीय नेत्यांचा दबाव असल्यामुळे कोणी कारवाई करत नाही. त्यामुळे आम्ही आता उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. आणि जर उपोषणाला बसले जर काही निर्णय नाही लागला तर आम्ही आत्मदहन करू. दर्शकांना आपण सांगून देऊ इच्छितो की आतापर्यंत आपण जे स्क्रीनवर पाहत होते ते गडचिरोली येथे पत्रकार परिषदेदरम्यान ज्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता आपण थेट चामोर्शी मुख्यालयामध्ये अगरबत्ती प्रकल्प सुरू आहे त्या ठिकाणावर काही महिला उपस्थित आहेत. त्या महिलांचीही प्रतिक्रिया आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर दर्शकांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. सोबत आशिष पिपरे सुद्धा आहे, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. सौ ज्योती अशोक पुद्धतवार. आम्ही 2 वर्ष इथं काम केलं, मशिनी चालवलं. 2 मशिनी आम्हाला मिळाल्या होत्या. कोरोनामुळे खंड पडला कामामध्ये, काम सुरळीत चालू होतं. माझं नाव अर्चना अविनाश कात्रोजवार, चामोर्शी. मी इथं प्रकल्पामध्ये काम करते आणि 2-3 वर्ष काही कारणास्तव म्हणजे
कोरोना काळामध्ये बंद होतं आणि त्याच्यामुळे आम्ही कर्ज भरू नाही शकलो, कारण आमच्यामुळे आम्ही भरू शकणार नाही आता, त्याच्यामुळे आमचं कर्ज माफ करावा असं. श्रीमंतवार राहणार चामोर्शी. आम्हाला 2 मशनी मिळाल्या प्रकल्प सुरू केल्यापासून आणि आम्ही 3 वर्ष सतत काम केलं. काही कोरोना काळाचं कोरोना काळ आल्यामुळे भांडवल न मिळाल्यामुळे शी वगैरे आमची मिळाली नसल्यामुळे मग आम्हाला धंद्यात थोडं हे झालं आणि मग आम्ही 2 मशनी घेऊन बरोबर 3 वर्ष काम केलं. आता प्रकल्प चालू आहे की बंद आहे? आता प्रकल्प बंद आहे. ह्या शिवम प्रकल्पावर जो आरोप करण्यात आलेला आहे का बा महिलांच्या मशीन महिलांच्या नावाखाली घेऊन आशिष पिपरेनं स्वतः विकला असा आरोप आहे, हे कितपत सत्य आहे? खोटा आहे. सदर आरोप हा खोटा आहे. मशनी सर्व आहे, प्रत्येकांच्या 2-2 मशनी आहेत. आमच्या मशनी नाही विकली. तुमच्या मशीन वगैरे विकलेल्या नाही आमच्या 2-2 मशनी आहेत. आहेत ना? बरं. चामोर्शी येथे 3 वर्षापासून काम केलेलं आहे. आता कोरोना काळापासून म्हणजे काही अडचणी आल्यामुळे बंद झालं आहे. तरी 1 वर्ष झालं, पण आम्ही आमच्या मशनी वगैरे आहेत, काही इथे घोळ झालेले नाही, सर्व काही व्यवस्थित आहे. आम्हाला कामाची गरज आहे, आम्ही काम करू इच्छितो आणि काम करण्यास तयार आहे. नगरसेवक आशिष अरुण पिपरे गेल्या काही दिवसापासून माझी राजकीय बदनामी करण्याकरिता काही माझ्या राजकीय विरोधी महिलांकडून माझ्यावर आरोप केला जात आहे की मी मेक इन गडचिरोलीच्या मार्फतीने अगरबत्ती प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे. काही महिलांच्या अगरबत्ती मशीन विकून खाल्लेल्या आहेत, त्यांच्याकडून कमिशन घेतलेले आहेत, आम्ही आदिवासी महिलांचं शोषण केलेलं आहे. हे सगळे आरोप निराधार आणि खोटे असून माझी राजकीय पद कमी करण्यासाठी हा केलेला आरोप आहे. आम्ही मेक इन गडचिरोलीच्या मार्फतीने मी अगरबत्ती प्रकल्प जरूर पुढाकाराने केलेला आहे, परंतु यामध्ये माझा कोणताही कायदेशीर कागदपत्र माझ्या नावाचा नाही. दुसरा, मी या महिलांच्या अगरबत्ती मशीन विकलेल्या नाही, त्या प्रकल्पामध्ये जसे ते आहे तुम्ही कधी येऊन चौकशी करू शकता. तिसरा विषय, मी या महिलाकडून कमिशन घेतलेलं आहे, त्या महिलांना तुम्ही जबाब विचारा की त्यांच्याकडून मी 1 रुपया तरी कमिशन घेतलेलं आहे का. चौथा विषय असा आहे की काही लोकांचं म्हणणं आहे की मी याच्यामध्ये आरोपी आहे, तर याची CBI चौकशी करा. CBI चौकशी करा, ED लावा, ठाण्यामध्ये तक्रार करा, कोर्टामध्ये जा. तुम्हाला कायदेशीर पर्याय उपलब्ध असताना सोशल मीडियावर निवड माझी बदनामी करण्याच्या हेतूने जे हे प्रकरण चाललेलं आहे हे फार गंभीर प्रकरण आहे. याच्या विरोधात मी कोर्टात पण जाणार आहे, कायदेशीर दाद मागणार आहे, यांच्यावर मानाचा गुन्हा दाखल करणार आहे. आणि विषय शेवटी एक आहे की आता अनेक मी घोटाळे बाहेर काढलेले आहे. धानाचा बोनस घोटाळा, मेक इन गडचिरोली घोटाळा, या घोटाळ्यामध्ये मोठे मोठे माजी आमदार एक सहकारमध्ये जेलात जाणार आहे आणि या जेलात जाण्याच्या भीतीने हे तर सगळे पागल झालेले आहे आणि पागल होऊन ते माझ्याच काही लोकांना याच्यामध्ये पैसे देऊन ते समोर करून ते माझ्यावर अशा प्रकारचे गलिच्छ आरोप करत आहे. त्याच्यामुळे त्यांना मी कायदेशीर जबाब देणार आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.